हा मी, ही माझी शाळा आणि हे माझे विद्यार्थी. तुम्हाला एक प्रश्न विचारू. समजा 2 बॉटलमध्ये मी सारखं पाणी घेतलं, परंतु एका बॉटलमधलं पाणी एका निमुळत्या परंतु उंच अशा बॉटलमध्ये टाकलं, तर सांगा बघू कोणत्या बॉटलमधले पाणी जास्त असेल? थांबा, लगेच उत्तर नका देऊ. कारण आज आपण बघणार आहोत 4 भन्नाट असे प्रयोग जे एका मानसशास्त्रज्ञाने फक्त लहान मुलांसाठी बनवले होते आणि त्यातून शोधले होते मुलांच्या विचार करण्याच्या शक्तीचं रहस्य. कोण होते बरे हे मानसशास्त्रज्ञ? ते होते जीन पियाजे, ज्ञानरचनावादाचे उद्गाते. चला तर मग करूया प्रयोग, घेऊया तुमच्या डोक्याची परीक्षा. पियाजे म्हणतो, जर पाण्याचं प्रमाण तुम्ही लक्षात ठेवू शकलात तर तुमचा मेंदू मोठा झाला. कोणत्या बाटलीत पाणी जास्त आहे बाळा? कोणत्या बाटलीमध्ये पाणी जास्त आहे? कोणत्या बाटलीमध्ये पाणी जास्त आहे? या ठिकाणी मुलांनी दोनही बॉटलमध्ये सारखंच पाणी आहे असं सांगणं अपेक्षित होतं, परंतु मुलांनी निमुळत्या बॉटलमध्ये जास्त पाणी असल्याचं सांगितलं. वास्तविक आपण मुलांच्या समोर दोनही बॉटलमध्ये सारखंच पाणी भरलं होतं, परंतु या ठिकाणी रूप बदललं आणि मुलांनी त्या वस्तूचं म्हणजे त्या पाण्याचं जे प्रमाण होतं ते विसरलेत. तर या ठिकाणी प्रमाण तेच आहे, फक्त रूप बदललेलं आहे. म्हणजे या ठिकाणी मुलांचं कन्झर्वेशन झालेलं नाही. कन्झर्वेशन म्हणजे काय? तर कन्झर्वेशन म्हणजे संवर्धन आणि दुसरा अर्थ होतो प्रमाण लक्षात ठेवणे. या ठिकाणी आपल्याला संवर्धन हा अर्थ अभिप्रेत नाही, तर या ठिकाणी प्रमाण लक्षात ठेवणं हाच अर्थ आपल्यालाही आणि पियाजेला सुद्धा अभिप्रेत होता. मुलांनी या ठिकाणी दोनही बॉटलमध्ये सारखंच पाणी आहे असं सांगणं अपेक्षित होतं, परंतु मुलांनी तसं उत्तर दिलेलं नाही. चला तर आपण दुसऱ्या प्रयोगाकडे वळूया. हा प्रयोग फार मजेशीर आहे. एका बाजूला विद्यार्थी आणि एका बाजूला वाघ, मध्ये एक डबा ठेवलेला आहे. या डब्यावरती वाघाच्या बाजूला मी चौकोन काढलेला आहे, तर विद्यार्थ्याच्या बाजूला त्रिकोण काढलेला आहे. आता आपण एकेका विद्यार्थ्याला या ठिकाणी बोलवू आणि त्याला त्याच्या जागेवरून डबा कसा दिसतो आणि वाघाला त्या वाघाच्या जागेवरून डबा कसा दिसत असेल हा प्रश्न विचारूया. आता विद्यार्थ्याला त्याच्या जागेवरून दिसणाऱ्या डब्याची जी प्रतिकृती आहे, जी प्रतिमा आहे, त्याचं एक चित्र आपण बनवलेलं आहे आणि वाघाच्या जागेवरून वाघाला दिसणारा डबा कसा असेल याचं एक चित्र काढलेलं आहे. आता बघूया विद्यार्थी वाघाला त्याच्या जागेवरून डबा कसा दिसत असेल याचं काय उत्तर देतात ते. तू कोणाकडे बघून आला? डब्यात. आणि वाघ कोणाकडे पाहतो? डब्यात. तुला डबा कसा दिसतो? कसा दिसतो डबा? असा. आता वाघाला कसा दिसत असेल रे डबा? डब्बा आता असाच. तू कोणाकडे पाहतो? डब्याकडे. वाघ कोणाकडे पाहतो? डब्याकडे. वाघाला डबा कसा दिसत असेल रे? यस. वाघाला डबा कसा दिसतो? त्याच्यात. बोट ठेव त्याच्यावर. डबा कसा दिसतो? त्याच्यावर सांग. असा. तुला कसा दिसतो? असा. मग वाघाला डबा कसा दिसेल रे? त्या चित्रामध्ये सांग बरं. असा. बरं, आणि तुला कसा दिसतो? असा. वाघाला डबा कसा दिसतो? असा. आणि तुला कसा दिसतो? असा. या पद्धतीला इगोसेंट्रिझम असं म्हणतात. वाघाच्या जागेवरून दिसणारी प्रतिमा ओळखणे म्हणजेच स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवून विचार करण्याची क्षमता. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले
तर दुसऱ्याच्या नजरेतून जगाला पाहणे. या प्रयोगातून आपल्याला काय समजते? तर आपल्याला लक्षात येते की विद्यार्थ्याच्या ठिकाणी दुसऱ्याच्या सुखदुःखांच्या भावना समजून घेण्याची क्षमता निर्माण झाली आहे किंवा नाही. आणि आज या गोष्टीची आपल्याला नितांत गरज आहे. या दृष्टीने विद्यार्थ्यांचा विकास होत आहे किंवा नाही हे आपण या प्रयोगावरून ठरवू शकतो. चला तर आपण तिसऱ्या प्रयोगाकडे वळूया. तिसरा प्रयोग आहे क्लासिफिकेशन, म्हणजेच वर्गीकरण. आता जीवनामध्ये आपल्याला चांगल्या किंवा वाईट अशा गोष्टींची निवड करावी लागते, त्याची वर्गवारी करावी लागते. तर बघूया विद्यार्थ्यांमध्ये याची मूलभूत पायरी म्हणजेच वर्गवारी करण्याची क्षमता निर्माण झाली आहे किंवा नाही. आनंद, सारख्या सारख्या रंगाचे गट कर बरं बाळा, त्याचे सारख्या रंगाचे. अरे वा, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. प्रीतम, आता सारखे सारखे गट कर बरं त्याचे सारख्या रंगाचे. शाबास, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. या ठिकाणी आपण बघितले की सर्वच विद्यार्थ्यांना वर्गवारी ही क्षमता प्राप्त आहे. म्हणजेच ही गोष्ट विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाच्या दृष्टीने पाहता प्राणी, पक्षी, वनस्पती यांचे वर्गीकरण करण्याची ही एक पहिली पायरी ठरू शकते. चला तर आपण वळूया आपल्या चौथ्या आणि शेवटच्या प्रयोगाकडे. या प्रयोगाचं नाव आहे ऑब्जेक्ट परमनन्स, म्हणजेच वस्तूचं अस्तित्व. हा प्रयोग मुख्य करून छोट्या बाळांसाठी आहे की ज्याचं वय 6 ते 10 महिन्यापर्यंत आहे. या मुलांच्या आवडीची वस्तू जसं की खेळणी किंवा बाहुली, त्याची खेळणी किंवा बाहुली जर आपण त्याच्या हातातून घेतली आणि जर कपड्याने झाकून ठेवली तर मुलांच्या प्रतिक्रिया या 2 प्रकारच्या असतात. एकतर ते बाळ इकडं तिकडं बघेल किंवा दुसऱ्या प्रकारची प्रतिक्रिया अशी असेल की ज्या ठिकाणी ती वस्तू लपवली आहे तिकडे ते बाळ हातवारे करेल किंवा तिकडं ओढ घेईल आणि हाताने तो कपडा बाजूला करून ती वस्तू तो शोधून काढेल. म्हणजेच जी बाळं अशा प्रकारची प्रतिक्रिया देतील याचा अर्थ त्यांना त्या वस्तूचं अस्तित्व हे समजलेलं आहे. म्हणजेच काय, तर जी गोष्ट दृष्टीआड होते ती वस्तू नष्ट होत नाही हा नियम त्या बाळाला समजलेला आहे. तर हाच प्रयोग आपण आपल्या शाळेतल्या मुलांसाठी करूया. बघूया त्यांच्या प्रतिक्रिया काय होतात. आनंद, काय ते बॉल, बॉल कुठे काढून दाखव. शाबास, टाळा वाजवा द्यायचं. आदेश, हे काय रे? हा हा, बॉटल कुठे आहे आता? काढ बरं. शाबास.
प्रीतम, ही वस्तू आहे बाय, रंग कोणता आहे तिचा? हिरवा. कुठे आहे आता ती? काढ बरं. शाबास. बॉल कुठे आहे आता? काढ बरं. हां, कुठे आहे आता? काढ बरं. शाबास. तर हे होते पियाजेचे 4 अफलातून प्रयोग, जे फक्त प्रयोग नाहीत, तर हा आहे तुमच्या मुलांच्या मेंदूचा आरसा. आपण या पुढच्या भागामध्ये पियाजेने मुलांना जे अफलातून प्रश्न विचारले होते ते प्रश्न काय होते, तेच प्रश्न आपण आपल्या शाळेतल्या मुलांना विचारणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. असेच आपल्या या चॅनलसोबत राहा. नवनवीन प्रयोग आपण यापुढेही करत राहणार आहोत. धन्यवाद.